नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, कोणत्याही गोष्टीची किंमत वाढतेच, हे स्वाभाविक आहे. पण ही किंमत केव्हा वाढते? जेव्हा आपण त्या वस्तूला आपल्या उपयोगात आणतो. म्हणजे ती वस्तू असू दे, पैसा असू दे किंवा अन्य कोणीही असू दे, ती जेव्हा वापरात येते तेव्हाच तिची किंमत वाढत असते. मग पहा, आपल्याकडे असलेला पैसा जर तो पैसा तिजोरीतच पडून राहिला तर त्याचं मूल्य वाढत नाही. तोच पैसा तुम्ही बँकेत ठेवलात त्याचं मूल्य वाढणार आहे. त्याच पैशातून तुम्ही एखादी वस्तू घेतलात तर त्याचं मूल्य वाढतं. म्हणजे कोणतीही वस्तू ही नेहमी वापरात असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ती वस्तू वापरत नाही तशीच ठेवून देतो. मग साधं मशीन घ्या. जेव्हा मशीन एखादं आपल्या घरी असतं तेव्हा ते वापरणं गरजेचं आहे. त्याचा जर आपण वापर नाही केला तर काय होतं? मग ते साहजिकच गंजून जातं. जेव्हा आपण वापर करतो तेव्हा त्याला आपण ते सांभाळतो, त्याला तेल पाणी घालतो आणि त्यामुळं ती मशीन अधिक चांगली चालते. आणि मग साहजिकच त्याच्याकडून आपणाला, त्या मशीनकडून आपणाला फायदा होत असतो, आपलं काम होत असतं. मग त्यामुळे साहजिकच त्याचं मूल्य वाढलेलं असतं. अगदी तसंच मानवाचं आहे. मनुष्य जो आहे, मानवानं आपल्याजवळचं ज्ञान दुसऱ्याला दिलं तरच त्याचं मूल्य वाढणार आहे. नाहीतर त्याच्या ज्ञानाचं काहीच मोल नाही आहे. काही माणसं अशी असतात पहा, बऱ्याच गोष्टी काही माणसं माहीत असूनसुद्धा लपवून ठेवतात. नको त्याला सांगायला, त्याला जर सांगितलं तर त्याचा फायदा होईल, तर असं म्हणून ते आपल्याजवळ असलेल्या काही चांगल्या गोष्टी लपवून ठेवतात. आणि मग याचं होतं काय? कारण ज्ञान आहे, ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढत जातं. जर तुम्ही ज्ञान दिलंच नाही, जर मनात साठवूनच सगळं ठेवलं तर त्याचा निचरा होणार नाही आणि त्याचा परिणाम वाईट होणार आहे. त्यामुळं आपण एखाद्याला सल्ला देतो, आपण एखाद्याला चांगली गोष्ट सांगतो, एखाद्याला पटवून सांगतो, तेव्हा समोरची व्यक्तीही खुश होत असते आणि पर्यायानं आपणालासुद्धा मग आनंदच होत असतो. मग आपल्याकडे असलेली एखादी वस्तू आपण दुसऱ्याला वापरायला देतो तेव्हा त्याला त्याचा आनंद होतो. आणि आपणाला आनंद का होतो? की आपली वस्तू दुसऱ्याच्या उपयोगी आली, कामी आली, त्यामुळे आपल्याला आनंद होतो. म्हणजे एकूणच काय, एखादी वस्तू असू दे किंवा काही असू दे, जेव्हा ती वापरात येते ना तेव्हाच त्याचं मूल्य हे वाढत असतं. नाहीतर काय होतं? मग त्याचं मूल्य कमी होतं. त्यामुळे पैसा, वस्तू किंवा जे काही लागणारं मनुष्यबळ असेल त्याचाही वापर होणं गरजेचं आहे. तुम्ही भले मोठे ताकदवान आहात, एनर्जी आहे, पण त्या एनर्जीचा काही वापर होत नसेल तर तुमच्या त्या आरोग्यावर परिणाम होणार आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे. मग योग्य ठिकाणी, योग्य त्या ठिकाणी आपली एनर्जी असेल, पैसा असेल, वेळ असेल तर देणं महत्त्वाचं आहे. दिल्यानं वाढत जातं, कमी होतं नाही. त्यामुळं तुमच्याकडे जे काही आहे ते मुक्त हस्ते देत राहा. साहजिकच तुम्ही आनंदी राहाल, इतरही लोक आनंदी राहतील आणि तुमच्या ज्ञानातसुद्धा भर पडेल. कसे वाटले विचार? अवश्य सांगा.